दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आज मायवार, मदर्स डे. सर्व माता भगिनींना हा मायवार सुखाचा जाऊ अशा माझ्या शुभेच्छा आहे. एक तरुण चोरी, दरोडे, खून अशा गंभीर गुन्ह्यामध्ये पकडला जातो आणि मग त्याला तुरुंगामध्ये टाकण्यात येतं. त्याचा गुन्हा जो असतो हे इतके गंभीर असतात की शेवटी त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाते. ही शिक्षा ज्यावेळेस सुनावली जाते त्यावेळेस त्याला एका वेगळ्या खोलीमध्ये ठेवण्यात येतं आणि काही दिवसांनी त्याला फाशी देणार असतं. त्याची आई त्याला भेटायला येते आणि ज्यावेळेस ती आई त्याला भेटायला येते आणि बोलणं झाल्यानंतर तो मुलगा आईचा मुका घ्यायला जातो आणि मुका तो घेत नाही तर त्याच्या आईचा कान तो जोरात चावतो आणि ही जी आई असते ही खूप जोरामध्ये किंचाळते, ओरडते आणि सर्व पोलीस लोक त्या ठिकाणी धावत येतात. त्या मुलाला बाजूला करतात. त्या आईचा चेहरा रक्ताने भरलेला असतो आणि ते तिला बाहेर घेऊन जातात. नंतर पोलीस त्या तरुणाला विचारतात, तू असं का केलंस? आपल्या आईचाच कान चावला तू. त्या तरुणाने सांगितलं की आज जो मी इथं आहे त्याचं मूळ कारण माझी आई आहे. ज्यावेळेस मी शाळेमध्ये होतो आणि त्यावेळेस मी शाळेमध्ये लहान लहान चोऱ्या करायचो आणि ते माझी आई लपवून ठेवायची. ज्या चोऱ्या केलेल्या वस्तू होत्या त्या घरामध्ये ती वापरायला ठेवायची किंवा मला शाळेत वापरायला द्यायची. हळूहळू मी इतर लोकांच्या घरात चोऱ्या करू लागलो, त्यांचं सामान चोरायला लागलो, त्यांचे पैसे चोरायला लागलो आणि ते सर्व माझ्या आईला आणून द्यायचो आणि आई ते पैसे ठेवून घ्यायची, सामान ठेवून घ्यायची आणि मला त्या ठिकाणी काहीतरी बक्षीस देत असे. आणि हळूहळू मी मोठा झालो, मी तरुण झालो आणि मोठ्या चोऱ्या करायला लागलो आणि शेवटी माझी ओळख इतर गुन्हेगार असलेल्या लोकांबरोबर झाली आणि मी त्यांच्या टोळ्यांमध्ये सामील झालो आणि मग मी त्या प्रवाहामध्ये वाहतच गेलो. मला परत फिरायची मला संधी मिळाली नाही. आज जर मी पहिली चोरी केली त्याच वेळेस जर माझ्या आईने शिक्षा मला केली असती, मला मारलं असतं, मला चांगल्या मार्गावर तिने आणून ठेवलं असतं, तर आज मी ह्या ठिकाणी नसतो. आपल्या जीवनामध्ये आज आपण बघतोय की आज मायवार आहे. आई ह्या एका शब्दावर सर्व घर, संसार, परिवार हा टिकून असतो. मुलांना चांगलं शिक्षण द्या, देवाच्या भयामध्ये वाढवा, देवाचं भय त्यांच्या मनामध्ये ठेवा. चोरी, लबाडी, फसवणूक करून पैसे कमवले तर त्या देवाचा आशीर्वाद नसतो हे त्यांना शिकवा. त्यांच्या मनामध्ये बिंबवा ते. आज देवाच्या भयामध्ये वाढणाऱ्या तरुणांची आपल्या ख्रिस्ती समाजाला गरज आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्रे ह्याचा 31वा अध्याय आणि आपण 2 वचनं वाचूया. पहिलं 10वं वचन, सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. आणि 26वं वचन बघा, तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जिभेच्या ठायी दयेचे शिक्षण असते. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.